हीनत्वार्धादिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, 3 गम 9 करोड़ महामुनि राजों की, आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेमध्ये जो आपली स्वतःची प्रशंसा करतो आणि आपण केलेल्या कार्याचं स्वतःच गुणगान करत असतो, त्यांच्या गुणांची हानी होत असते. म्हणून संसारामध्ये असा एकही पदार्थ नाही ज्याच्यामध्ये एक सुद्धा गुण नाही. तरी सुद्धा हा सम्यज्ञानी जो जीव असतो तो विशिष्ट गुणांचा अभाव असतोच त्याच्यामध्ये. तरी सुद्धा काही केलेल्या कार्यांचा स्वतःच तो गुणगान करून आणि शिल्लक राहिलेले जे आपले गुण आहेत त्या गुणांचा पण तो नाश करतो. मग सम्यज्ञानी कोण? तर आचार्यांनी सांगितलं, जी स्वतःच्या कार्यांचं कौतुक स्वतः करत नाही तो सम्यक दृष्टी जीव. जसं कस्तुरीचं हरिणाचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं की ज्या कस्तुरी म्हणजे ज्या हरणामध्ये कस्तुरी असते त्या हरणाला सांगायला लागत नाही माझ्या नाभीमध्ये कस्तुरी आहे, माझ्या नाभीमध्ये कस्तुरी आहे. आपाप वासना लोक त्याच्याकडे जात असतात. तसं चांगल्या लोकांना माझ्यात काय गुण आहे हे स्वतःच्या तोंडानं सांगण्याची आवश्यकता नसते. त्याच्या आचरणातूनच त्याच्या गुणांची प्रकटीकरण होत असतं असं आचार्यांनी सांगितलं. आता आज ते सांगत आहेत, गुणानां नाशनं वाचा क्रियमाणं निवेदनं प्रकाशनं पुनस्तेषां चेष्टयास्ति निवेदनं. वचनों द्वारा स्वगुणों को कहना मानो उन गुणों का नाश ही करना है. गुण तो अपने शुभाचरण से ही प्रकट होते हैं. अतः जिन्हें अपने गुणों का प्रकाशन करना हो उन्हें अपनी सब प्रवृत्तियां सदाचार रूप ही करनी चाहिए. स्वतः आपल्या वचनांच्या द्वारे स्वतःच्या गुणांना जो समाजामध्ये आणि सगळ्यांच्या पुढं मांडत असतो तो स्वतःच्या त्या गुणांची हानी करून घेत असतो. म्हणून गुण तर आपल्या स्वतःच्या शुभ आचरणानेच प्रगट होत असतात. म्हणून ज्यांना आपल्या गुणांचं प्रकाशन करायचं आहे त्यांनी आपली प्रवृत्ती, आपले विचार, आपलं आचरण, आपला व्यवहार सदाचार, सत आचार,
सत म्हणजे चांगला, चांगला आचार त्या ठिकाणी केला पाहिजे. ज्यावेळी आपण आपल्या चांगल्या आचरणानं प्रगट करतो, दिव्याला कधी सांगावं लागत नाही मी उजेड पाडतो, सूर्याला कधी सांगावं लागत नाही मी दिवसा प्रकाशित समाजाला करतो, जगाला. चंद्राला कधी सांगावं लागत नाही अंधारात मी प्रकाशित करतो या पृथ्वीला. ती त्यांच्या आचरणानं, त्यांच्या गुणानं, त्यांच्या माध्यमातूनच प्रकटीकरण होत असतं. चुकीच्या व्यक्तीलाही मी चुकीचं आहे सांगण्याची गरज नाही, जगाला माहिती आहे तुम्ही काय आहे. चांगल्या व्यक्तीलाही सांगण्याची गरज नाही मी चांगला आहे, तेही जगाला माहीत असतं. आपल्या आचरणातूनच आपल्याला कळत असतं. कलाकाराची कला ओळखण्यासाठी 5 मिनिटं लागतात. व्याख्यात्याची कला ओळखण्यासाठी 3 मिनिटं लागतात. चांगल्या माणसाची कला ओळखण्यासाठी 1 किंवा 2 मिनिटं लागतात. चांगल्या माणसाच्या व्यवहारावरूनच तो माणूस चांगला आहे का वाईट आहे. परदेशामध्ये आपापल्या देशाची आणि आपापल्या धर्माची ओळख, संस्कृती सांगण्यासाठी लोकांचं संमेलन भरलं. त्याच्यात भारताच्या वतीनं स्वामी विवेकानंदांना आपल्या देशाच्या संस्कृतीचं प्रकटीकरण मांडण्याची संधी मिळाली. त्यावेळी सगळ्या देशांनी आपापल्या पद्धतीनं भाषण केलं. फक्त स्वामीजींनी उभा राहिल्यावर ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे एक वाक्य बोलल्याबरोबर सगळ्या सभेमध्ये टाळ्या पडल्या आणि भारताची संस्कृती किती चांगली आहे हे बिन बोलता सगळं सांगण्यात आलं. तसं कलाकाराकडे किती मोठी कला आहे, चांगली कला आहे हे ओळखायला 5-10 मिनिटं जातात. व्याख्यात्याच्या बोलण्याच्या पुढल्या प्रवृत्तीमध्ये तो व्याख्याता किती साहित्यिक आहे हे कळायला 5 मिनिटं लागतात. पण माणूस चांगला आहे का चुकीचा आहे हे फक्त त्याच्या उठण्यावरनं, त्याच्या बसण्यावरनं. आमच्या लोकांना वाटतंय की महाराज का सारखं सांगतात, मी किती चांगला आहे आणि तुम्ही किती चांगला आहे का चुकीचं आहे हे सांगायसाठी फक्त तुमचं बोलणं, तुमचं हसणं, तुमचं वागणं, तुमचं उभं राहणं, तुमचं बसणं, उठणं, चालणं हे 2 मिनिटात कळते. त्यामुळं किमान आपण महाव्रती आहोत, आपण अनुव्रती आहोत, आपण ब्रह्मचारी ब्रह्मचारिणी आहोत, तर आपण बसणं लोकांच्यामध्ये, आपलं उठणं, आपलं चालणं, आपलं बोलणं, आपलं हसणं, ह्या सगळ्या गोष्टींना किमान आपण सांभाळून करणं फार गरजेचं असतं. त्याच्यावरच आपल्या संघाची आणि आपल्या धर्माची संस्कृती प्रचलित होत असते, मांडली जात असते. त्यामुळं आपण महिला आहे तर पुरुषांच्यात आपला व्यवहार कसा असावा, किती असावा. नको त्या ठिकाणी द्रौपदी बोलली, त्या दासीनं बोलली, महाभारत घडलं. त्यामुळे हे बोलण्याचं आपलं स्थान आहे काय, आपला इथं बोलायचं काय संबंध आहे का, याची प्रत्येक गोष्ट साधूंनी महिलांच्यामध्ये किंवा आपले मोठे साधू बोलत असताना तिथं आपण लहानांनी बोलण्याचं आपलं काय काम आहे का, आपलं तिथं प्रयोजन आहे काय बोलायचं, याचा विचार करून सगळ्यांनी आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं व्यवहार ठेवलं पाहिजे. महिलांनी, आरिकांनी, दीदी लोकांनी, प्रतिमाधारी लोकांनी
इथं व्यवहार आपला काय विषय आहे काय, आपण बोलणं गरजेचं आहे का, आपला काय संबंध आहे का. आणि पुरुषांच्यात तर महिलांनी आणि महिलांच्यात तर पुरुषांनी विचार करूनच बोललं पाहिजे. पण काही वेळेला आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर अति करण्याचा सवय सगळ्यांना लागलेला असतो आणि मग ते कळत नाही. पण आपल्याला सगळ्यांना हे लक्षात ठेवलं पाहिजे, योग्य ठिकाणी बोलणं, अन्य ठिकाणी मौन राहणं हेच एक चांगल्या सज्जन पुरुषाचं आणि सज्जन महिलेचं लक्षण असतं. प्रत्येक ठिकाणी बोलायलाच पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आपण आपलं अस्तित्व आहे, आपली उपस्थिती दाखवायलाच पाहिजे असा कुठेही नियम नसतो. आणि आपलं कौतुक जगानं केलं पाहिजे. आपलं कौतुक आपण करून चालत नाही, नाहीतर त्या गुणांचा ऱ्हास होतो. म्हणून आपल्या आचरणातूनच आपण आपला व्यवहार प्रदर्शित केला पाहिजे. अल्प अजल्पंतो गुणान्वान्या जल्पंतश्चेष्टया मुनः भवन्ति पुरुषाः पुंसां गुणीनामुपरि स्फुटम्. जो वचन से न कहकर अपने आचरण से अपने गुणों को कहता है, वह पुरुष सबसे ऊपर होता है, अर्थात सबसे अधिक श्रेष्ठ होता है. जे आपल्या वचनांच्या पेक्षा आपल्या आचरणानं आपल्या गुणांना सादरीकरण आणि वास्तविक कलाचं सादर करायचं असते, गुणांना सादर करायचं नसतं. आपलं सामर्थ्य म्हणजे शक्ती. अभिमन्यू ज्यावेळी युद्ध ठरतं त्यावेळी शकुनी मामा आणि कौरव यादवांचा पक्ष आपल्याकडे असावा या कपट भावनेनं त्यांनी पांडवांचा पक्ष स्वीकारू नये या कपट भावनेनं श्रीकृष्ण आणि बलरामला भेटायला येतात आणि ते समुद्राच्या किनाऱ्यावर असतात. अचानक हे भेटायला आल्यानंतर बोलत जात असतात. तेवढ्या तिथं अभिमन्यू ते चक्रव्यूहाची रचना शिकत असतो आणि अचानक सगळे सैन्य येतात आणि या सगळ्यांना त्या चक्रव्यूहामध्ये अडकवतात आणि अभिमन्यू तिकडून चक्रव्यूह भेदत आत येतो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो, शत्रूंच्या पुढं तुझ्या कलेला मांडण्यासाठी तुझा मोह आवरत नाही काय. त्यावेळेला अभिमन्यू म्हणतो, शत्रू पुढं आपल्या कला मांडायच्या नसतात, शत्रू पुढं आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. कुठल्या ठिकाणी कोणती गोष्ट प्रगट करायची असते हे ज्याला कळतं तो खरा योद्धा किंवा तो खरा मनुष्य असतो. आपण आपल्या गुणांचं प्रकटीकरण कोणापुढं करायचं असतं. मी किती चांगलं बोलतो आणि मी किती चांगलो आहे हे दाखवण्याची वस्तूच नव्हे, ती स्वतःसाठी आचरण करण्याची वस्तू आहे. आणि मग ते आचरणच आपल्याकडं जग आदर्श घेत असतं.
त्यातूनही इथं वाक्य सांगितलं म्हणून की जो आपल्या आचरणातून वागत असतो त्याचे भाव माझं आचरण जगाने बघावं असं नसतं. आजकाल ही व्यवस्था चालू झाली ह्या सोशल मीडियाची की आचार्यांनी आपली क्रिया आणि आपली चर्या प्रदर्शित करण्यासाठी नसते, ती आत्मदर्शित करण्यासाठी असते असं सांगितलं. पण आज साधू लोक किंवा काही लोक एक विशिष्ट कुठल्या तर स्थानावर जाऊन बसायचं आणि त्या ठिकाणी मग कॅमेरेवाले सगळे यायचे आणि मग तिथं सामायिक केलो, इथं सामायिक केलो, असं केलो तसं केलो, विनाकारण त्याचं प्रगटीकरण करायचं. वास्तविक आहारचर्या, सामायिक आणि केशलोचन ही वस्तू प्रदर्शनी, ही चर्या जी आहे ही प्रदर्शनाची चर्या नव्हे. त्यामुळं आचार्यांनी मंचवर कधी केशलोच करण्यासाठी, त्या केशलोचचे सवाल काढण्यासाठी कधीही आशीर्वाद दिला नाही. आणि शास्त्रातही तसंच आहे. साधूची जी आहारचर्या असते ती आहारचर्या कुठं तर मंडप मारून, कुठं ग्राउंडवर, कुठं चौकात, कुठं अशीच्या आहारचर्या करण्याचं आगम कधीही संमती देत नाही. श्रावकांच्या घरी अतिप्रसंगावधान काही अडीअडचणी असतील तर तुमच्या मंदिराच्या धर्मशाळेमध्ये ठीक आहे, परंतु कुठं चौकात, कुठं मंडप मारून, कुठं हे कर, जग त्याला बघावं, जगाच्या प्रदर्शनासाठी आहारचर्या नव्हे, तो डोंबाऱ्याचा खेळ नव्हे, लोकांनी बघण्यासाठी. ज्याला बघायचं आहे, जिथं आहे तिथं जसं दिसते तसं तो बघून जातो. तसं सामायिक हे ते कुठं चौकात बसलो, कुठं लोकांच्या पुढे बसलो, कुठं नदीत जाऊन बसलो, कुठं ह्याच्यात जाऊन बसलो, प्रदर्शन करायचं काय का? काही मध्यस्थानावर जाऊन, नदीच्या मध्यस्थानावर जाऊन सामायिक होतं, तिथंपर्यंत जाण्याचं आम्ही आलंबन कशाचं घेतलो? एक तर पाण्यात बसलो, आम्ही चालत गेलो असणार आणि आचार्यांनी सांगितलं घोट्यापेक्षा पाण्याच्या वर जाणं हे दोष आहे. नसेल तर सामायिकला बसण्यासाठी नावेचा उपयोग करून आम्ही तिथं जाणं, त्याच्यात पण दोष आहे. अशी अवस्था केव्हा असते? मी एका निर्जन स्थानामध्ये जाऊन सामायिकला बसलोय आणि अचानक पाऊस किंवा काही आला आणि मग चारी बाजून पाणी साठलं, तर ती अकृत्रिम सामायिक झाली, नैसर्गिक सामायिक झाली. मी बसतानाच अशा ठिकाणी जाऊन बसायला लागलोय म्हणजे तिथं आत्मदर्शनाचे भाव नाहीत, तिथं प्रदर्शनाचे भाव आहेत, लक्षात ठेवा. आणि ही साधूचर्या, हा जैन धर्म, जी वैयक्तिक पर्सनली चर्या असते ती प्रदर्शनासाठी कधीच नसते, ती आत्मदर्शनासाठी असते. म्हणून आम्ही आमच्या मुलांना सगळ्यांना सांगतोय की आहारचर्या चालू असताना दोष लावून तुम्ही आम्हाला पण दोष लावू नका आणि तुम्ही पण दोष लावू नका आणि शूटिंग बिटिंग करत बसू नका. तुम्हाला काय करायचं आहे ते खिडकीच्या बाहेरनं. मला तरी एकटा म्हटलं महाराज अँगल चांगले येत नाही. मी म्हटलं तुझ्या अँगलसाठी मग मला पुढं डायरेक्टर एक उभा आणून कर उभा. काय त्याच्यात असते? म्हणून आपल्या आचरणातून आपण लोकांना आपल्या गुणांचा प्रचार करायचा असतो. आपण बोलून आपण स्वतः किती मोठं आहे ती सांगण्याची काय. आचार्य म्हणतात जो कहता है खुद को सबसे बड़ा
जो कहता है खुद को सबसे बड़ा, वो अभी धर्म से बहुत दूर है खडा. जो स्वतःला मी मोठा आहे म्हणतो, तो वास्तविक अजून धर्मापासून फार लांब उभा येतो. तो धर्माच्या जवळ उभा नाही, लक्षात ठेव. आचार्यशी म्हणतात सम्यक दृष्टी, कधी मी सम्यक दृष्टी हे सांगतच नाही. जो सांगतो ना मी सम्यक दृष्टी आहे, मी सम्यक दृष्टी आहे, तो सगळ्यात मोठा मिथ्या दृष्टी आहे म्हणून आचार्यजीने सांगितलं. कारण सम्यक दृष्टीचं अंग काय? निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढ दृष्टी, हे सगळं 8 अंग आहेत त्याची. मग मी सम्यक दृष्टी सांगण्याची गरज काय? रेवती राणीनं कधीच म्हटली नाही मी सम्यक दृष्टी आहे. चेलना राणी कधीच सांगितली नाही मी सम्यक दृष्टी आहे. मैना सुंदरी कधीच सांगितली नाही मी सम्यक दृष्टी आहे. त्यांनी आपल्या व्यवहारातून, आपल्या आचरणातून, ठीक आहे तुम्ही माझ्या कोडी नवऱ्याबरोबर लग्न करायला, माझा धर्म, माझे संस्कार, माझी संस्कृती आणि माझा कर्मसिद्धांत याच्यात सुद्धा मी सिद्ध करून दाखवतो. ठीक आहे, मला चेलना सैनिक राजानं फसवून लग्न केलं ना आणि परत अधर्म स्वीकारला, तर मी माझ्या संस्कारातून, तुमची संस्कार माझ्यावर काय आहेत आईवडिलांचे, माझ्या धर्माचे संस्कार काय आहेत, ही मी माझ्या आचरणातून माझ्या नवऱ्याला धार्मिक करून, त्याला पुण्यवान करून मी माझ्या आचरणातून दाखवतो, मी माझ्या वचनातून दाखवत नाही. सीतेनं आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध कधी सांगितले नाही मी किती बरोबर आहे आणि मी किती चुकीचे. ती सांगितली हे कृतांत वक्र, तुझा अधिकार नाही माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध बोलण्याचा. तो तर माझा नवरा आहे आणि तुझा राजा आहे. एक सैनिक, एक सेनापती आपल्या राजाच्या विरुद्ध बोलणं हा राजद्रोह आहे. आणि एक पत्नी आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध समोरासमोर कुणाकडून तर आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध विरोधी भाषा ऐकून घेणं हा पतिद्रोह आहे. आणि मी माझा पतिद्रोह कधी करणार नाही आणि तुला राजद्रोह कधी करून देणार नाही. मी माझ्या व्यवहारातून, माझ्या पुण्य आणि पापाची माझी मी परीक्षा घेतो आणि मी त्याला आनंदानं सहन करतो आणि त्याच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. तू जा. आणि प्रभू रामचंद्राने एवढी सूचना दे, लोक अपवादामुळं पत्नीला सोडल्याचा काही विकल्प नाही, पण लोक अपवादामध्ये मिळालेला जैन धर्म सोडू नका. म्हणून मी माझ्या व्यवहारामध्ये एवढा कठोर असतो. लोक म्हणतात म्हणून मी आंतरजाती विवाह स्वीकारायचा, लोक नावं ठेवतील म्हणून मी आंतरजाती विवाह स्वीकारायचा, पोरं माझ्याकडे कमी येतील म्हणून मी डॉल्बी स्वीकारायचं, माझ्याकडे राजकीय लोक कमी येतील म्हणून मी धर्मसभेचा आचारसंहितेचा भंग करायचं नाही जमणार. अशी लोक अनंत भेटतात, अनंत निघून गेली. पण कित्येक भावामध्ये कधी तर जैन धर्म मिळत असतो. 4 लोकांच्या समजुतीसाठी, 4 लोकांच्या भक्तांच्या व्यवस्थेसाठी आणि भाकरीच्या एका तुकड्यासाठी मिळालेल्या जैन धर्माला मी आणि त्यांनी सांगितलेल्या व्यवस्थेला मी का सोडू? जर सीता आपल्या नवऱ्याला मिळालेला जैन धर्म अपवादासाठी सोडू नको म्हणून सांगत असेल, तर मला मिळालेला जैन धर्म लोकांच्या अपवादासाठी आणि लोकांच्या समाधानासाठी मी माझ्या व्यवस्थेला का सोडू? हे प्रत्येक स्वाभिमानी साधूंच्या लक्षात आलं पाहिजे. कशासाठी? आम्हीच म्हणतोय कोणी नाही कुणाची, कोण संकट येणार नाही. प्रत्येकाचा आत्मा स्वतंत्र आहे, प्रत्येकाचा आत्म्याला स्वातंत्र्य आहे. आणि मग परत आम्ही ह्या गोष्टींच्यासाठी कशासाठी? मी अशुद्ध कुणासाठी हो?
कशासाठी हो? म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जे असतं ते आपल्या आचरणातून, आपल्या व्यवहारातून आणि आपल्या विचारातून आपल्या गुणांना प्रगट करायचं असतं. केवळ मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे तोंडानं सांगण्यात काही अर्थ नसतो. निर्गुणो गुणिनामध्ये ब्रुवाण स्वगुणं नर सगुणोप्यस्ति व्याख्येन निर्गुणानामिव ब्रुवण. गुणीजनों के मध्य अपने गुण स्वयं कहने वाला मनुष्य निर्गुण बन जाता है, क्योंकि सगुण होकर भी वह निर्गुण ही कहा जाता है. जो मात्र वचनों से गुण अपने गुण कहता है. गुणीजनांच्या मध्ये बसल्यानंतर आपल्या गुणांना स्वतःच आपण सांगणं म्हणजे तो मनुष्य निर्गुण बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण सगुण झाल्यानंतर सुद्धा असताना सुद्धा तो लोकांच्या नजरेमध्ये निर्गुण म्हटला जातो, कारण जो स्वतःच्या गुणांची प्रशंसा करत असतो. तुम्ही जास्तीत जास्त त्याची सुद्धा आवश्यकता नाही, पण तुम्ही जास्तीत जास्त अधर्माला सोडून धर्मात कसं आला, मिथ्या सोडून तुमच्याकडे सम्यक ज्ञानाचं सम्यक दर्शन स्वीकारण्याची कारणं काय घडली. तुम्ही अत्यंत अशुभ वर्तनावर जगत असताना तुम्ही शुभ वर्तनामध्ये येण्याचं कारण काय. कोणत्या मुनी महाराजांच्या उपदेशामुळे, कोणत्या घटनेमुळे, कोणत्या प्रसंगामुळे, कुणाच्या उपकारामुळे, कुणाच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही चुकीचा रस्ता सोडून चांगल्या रस्त्यावर कसा आला हे सांगणं काही चुकीचं नाही. ते काय आपल्या इतिहासाचं पद्म म्हणजे वर्तमानयुगमध्ये सगळं तेच आहे. पण मी चांगला झालो, आत्ता किती चांगला आहे मी, आत्ता मी किती चांगला आहे याचं जास्त प्रकटीकरण करायचं नाही. पण धर्माचा प्रभाव अशुभाला शुभ कसं करतो, शुभाला शुद्ध कसं करतो, गुरूंचं वचन आणि गुरूंचा विश्वास हा राक्षसाला मानव आणि मानवाला भगवान करण्यासाठी कसा निमित्त ठरतो, ही व्यवस्था आपण लोकांपुढं मांडणं काही चुकीची नाही. पण ती मांडल्यानंतर आत्ता मी किती चांगला आहे, आत्ता मी किती चांगला आहे, आता मी किती चांगलं करायला लागलोय ही सांगण्याची गरज नाही. म्हणून आमचा व्यवहार आम्हाला आमचं जीवन सांगायचा प्रयत्न करत असतो. आमचं भास्वत सागर कसं म्हणले, माझ्याकडे चिठ्ठी ठेवलोय मी, मला शेवटचं केस लोच करायचं आहे आणि तुमच्या उपस्थितीत करायचं आहे म्हणलं की नाही. म्हणजे त्यांना समाधी घ्यायची आता हे फिक्स आहे, कारण त्यांनी नुसता मला केस लोच करायचं आहे असं म्हणले नाही, मला शेवटचं केस लोच करायचं आहे. म्हणजे पुढच्या केस लोचच्या टायमाच्या आत मला माझी समाधी धारण करायची आहे आणि मला माझ्या मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. हा निर्णय कसा आहे, पक्का आहे की नाही. शाश्वत पदपाठ मिळवायसाठी भास्वत सागरांच्या सारखी दृढता पाहिजे, बरोबर आहे की नाही. वात्सल्य गुणाचा वापर कुठं पण करायला लागलं, हे वात्सल्य माझे भक्त मला लागलेत, माझ्या भक्तांच्या भावना मी दुखवू शकत नाही म्हणून कुठं पण वात्सल्य दाखवायला लागलं तर चालतंय, चालत नाही. तसं इथं सगळ्यांच्या मध्ये आपण
नक्की एक काय तर आदर्शवत, म्हणजे समोरचा व्यक्तीसुद्धा चुकीचा आहे, समोरचा व्यक्ती काय आहे, चुकीचा आहे, पण त्याच्यात धाडस आहे. तर तो व्यक्ती चांगला होण्याच्या भावनेतून, बाबा तू जसा होतास तसाच मी पण होतो, तुझ्यापेक्षा पण मी चुकीचा होतो, पण फक्त अन्यथा शरणम नास्ती, चत्तारी शरणम पवज्जामी, अर्हन्ते शरणम पवज्जामी, सिद्धे शरणम पवज्जामी, साहू शरणम पवज्जामी, केवली प्रन्नत्तम धम्मम शरणम. मी या आर्यंतांच्या शरण आलो, सिद्धांच्या चरणी शरण आलो, निर्ग्रंथ मुनी महाराजांच्या चरणी शरण आलो, आणि केवली भगवंतांनी सांगितलेल्या आगमाला मी स्वीकारण्याचा प्रयत्न केलो. मी आज तिथं होतो, आज मी इथं आलो. तसं तू सुद्धा अर्यंत सिद्ध आणि साधूंचं शरणभूत तू शरण गेलास आणि केवली भगवंतांनी सांगितलेल्या आगमाला स्वीकारलास, तर आज तू सुद्धा जे पापी आहेस तो पुण्यात्मा, तोच पुण्यात्मा भविष्यातला परमात्मा तू सुद्धा बनू शकतोस. हे पटवून द्यायला काय अडचण नाही. त्याच्यामध्ये समोरच्याचं स्थितीकरण आणि समोरच्याला चांगलं करण्याचे भाव असतील तर एखाद्या वेळेला ठीक आहे, पण स्वतःच्या गुणांचं प्रकटीकरण करण्याचे भाव असतील तर आपण आपल्या गुणांचा उलट नाश करत असतो, लक्षात ठेव. म्हणून असे जे मनुष्य असतात ते उलट निर्गुणी बनत असतात. म्हणून आपण आपल्या वचनांनी आपलं गुण सांगायचं नाही, आपल्या आचरणाने, आपल्या व्यवहारानं आपण किती चांगलं हे सांगायचं. आपण नेते आहे काय सांगा, आपासाप आपण काय नेता आहे काय की 2 मिनटं साळुता घेऊन खराटा घेऊन लोटायचं आणि 3 वर्ष त्याचं प्रगटीकरण करायचं. एकाच वेळेला 4 अँगलनं कॅमेरे लावायचे, 2 मिनटं लोटायचं, 2025ला फुटणं, 2026ला इकडचा अँगल, 2027ला इकडचा अँगल, 2028ला मागला अँगल. आपण नेता आहे काय? काय गरज आहे आपल्याला? आज आम्हाला अनेक लोक म्हणतात की महाराजजी चिकित्सालयाचं आणि वीराचार्य स्पर्धा परीक्षा केंद्राचं एवढं काम चांगलं आहे की जेवढं काम चांगलं आहे तेवढं तुमची ॲडव्हर्टाइजमेंट नाही, तेवढं प्रचार प्रसार नाही. आम्ही म्हटलं प्रचार प्रसारासाठी वेगळा पैसा खर्चून प्रचार प्रसार करण्यामध्ये आम्ही काय उद्योजक नाही. माझ्या अंदाजानं 9 वर्ष झाली संस्था काढून. किती वर्ष? 9. आणि त्याच्या अगोदर एक संस्था चालू होती, 2010ला संस्था काढल्या. तसं विद्या सन्मतीदास सेवा संस्था ही 16 वर्ष झाली स्थापन होऊन. किती वर्ष? 16 वर्ष. या 16 वर्षात अति श्रावकांच्या किंवा परवा सुयश जास्त मिनत्या केला म्हणून फक्त 2दा जिनवानी चॅनलवर आमच्या संस्थेचं कार्यक्रम, एक पायाभरणी केली तेव्हा आणि एक 14 ऑक्टोंबर का 18 ऑक्टोंबर 2021ला, आणि त्याच्यानंतर एक परवाचं एक 25,000 रुपये देऊन त्याचं प्रदर्शन म्हणजे व्हिडिओ दाखवलं. नाही तर आम्हाला कधी असं वाटलंच नाही आपण सगळ्या चॅनलवर जाऊ. काय आपलं काम चांगलं असलं तर लोक प्रचार करतील. माउथ पब्लिसिटी इज बेस्ट पब्लिसिटी. लोकांना ज्या लोकांना गुण येतील ती लोक स्वतः प्रचार करतील. जी मुलं शिकतील ती मुलं त्यांचे आई वडील प्रचार करतील. आम्ही प्रचार करायचे काय काम? आम्ही लई चांगलं आहे सांगण्याचा जिथं प्रसंग येतो ना तिथं काही ना तरी काळं भोरं आहे एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून जाता जाता जेवढं पोरं हे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करायला लागलेत, अरिहंत त्याचा प्रचार प्रसार करतो, सुयश करतो, आमचा चिंटू करतो,
कोथळीचा संदेश 4-5 पोरं मनापासनं फुकट, आमचा चंदू मामा आहे, अभि आहे चिपरीचा, ही सगळी पोरं मनापासनं सगळं बिन पैसे घेता प्रचार प्रसार त्याचं सगळं करायला लागलेत. आणि पैसे देऊन करण्याची काय गरज आहे? मला म्हटले तुम्ही पत्रकार का बोलवलं नाही परवाच्या कार्यक्रमाला? मी म्हटलं खून केलेली बातमी द्यायला पत्रकारांना बोलवायला लागते काय? आपाप जाऊन फुकट बातमी देतात. मग आम्ही एवढं सगळं सर्वसामान्य समाजासाठी एवढं मोठं चांगलं काम करत असताना आमची संस्था, ते जे प्रचार करायसाठी मला पैसे द्यायची काय गरज आहे? जसं खुनाची बातमी बिन पैसे घेता लोकांची मानसिकता बिघडवण्याची घेण्यासाठी पैसे घ्यायची गरज नाही, तसं ज्या दिवशी पत्रकारांना वाटेल, वार्ताहरांना वाटेल एक सर्वसामान्य सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्यासाठी चांगलं काम चालू आहे, त्यावेळी ती येतील आणि विचारतील, नाही आम्हाला सांगीन आम्ही बोलवायचं काय का? म्हणून आपण आपल्या कार्यातून आपल्या उत्तर द्यायचं असतं, कार्यातून आपल्या गुणांचं प्रकटीकरण करायचं असतं, आपल्या वचनातून करायचं नसतं. सगुणो गुणिनांमध्ये शोभते चरितैर्गुणम् ब्रुवाणो वचनयस्य स्वस्य निर्गुणानामिवा गुणा. गुणी मनुष्यों के बीच अपने गुणों को आचरण द्वारा प्रकट करता हुआ मनुष्य शोभा को प्राप्त होता है और निर्गुण मनुष्यों के समान वचनों द्वारा अपने गुणों को कहने वाला मनुष्य गुण रहित है. चांगलं काम असेल ना, लोक येतात. तुमचा एक कुंभोजचा अभि अशोक पाटलांचं ना, तो कोल्हापूरला राहायला आहेत, त्यांना मी कधी बोलवलं नाही अभिला, बाबा आमच्या संस्थेची माहिती घे. मी त्याला म्हणलो नाही कुंभोजच्या चातुर्मासाची माहिती घे. आता तो येतोय, कार्यक्रम चांगले झाले की त्याचं तो माहिती घेतोय, त्याचं तो फोटो मागून घेतोय, हॉस्पिटलचं सगळं मागून घेतोय, संस्थेचं मागून घेतोय, अकॅडमीचं मागून घेतोय. आणि त्याचं तो वास्तविक सगळ्या मध्य प्रदेश, राजस्थान इकडल्या न्यूजपेपर, आपले जे जैन चॅनल आहेत, न्यूज चॅनल आहेत, त्या सगळ्यांना त्याचं तो बातमी करून पाठवून देतो. त्याला वाटले हे काम चांगलं आहे, योग्य आहे, ज्यात धर्म प्रभाव न होईल, लोकांना कळेल, बिन सांगता बिन त्याला सूचना देता तसं तो करायला लागलाय. 2 गोष्टी आहेत, एक तर आपलं काम चांगलं आहे आणि दुसरं त्याला त्याची आवड आहे, धर्म प्रभावना अंग, जिनधर्माची प्रभावना करण्याची त्याला आवड आहे. मग ज्याला आवड असते त्याला बोलवावं लागत नाही, आणि ज्याचं काम चांगलं आहे त्याला सांगावं लागत नाही, आपोआपच प्रचार प्रसार होतो. म्हणून आपण आपल्या कामात फक्त मग्न राहायचं. ते पुण्य असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप होत असतात, पुण्य नसेल तर सांगून पण काही गोष्टी होत नाहीत. गुणी मनुष्य जे असतात त्यांच्यामध्ये आपल्या गुणांच्या माध्यमातून आचरणाच्या द्वारे त्याचं ज्यावेळी प्रकटीकरण होतं, तोच मनुष्य शोभा, याचा अर्थ आपल्या गुणांना आणि प्रसिद्धीला किंवा सन्मानाला तो प्राप्त होतो. जे निर्गुण मनुष्यांच्या समान आपल्या वचनांच्या माध्यमातून त्याला सांगण्याची आवश्यकता नसते, असे मनुष्य गुणरहित असतात. कसे असतात ते? गुणरहित.
रहित असतात, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण केलेल्या कामाचं आपल्याला स्वतःला प्रकटीकरण करण्याची काहीही आवश्यकता नाही. आपण आपल्या कार्यातून आपल्या गुणांचं प्रकटीकरण करायचं असतं. चंदनाच्या झाडाला सांगावं लागत नाही. ऐकायला का झोपायला? चंदनाच्या झाडाला सांगावं लागत नाही मी इथं लपलोय. हे चांगल्या व्यक्तीचं जसं लक्षण असतं तसं गांजाच्या झाडाला पण गांजा असते की त्या झाडाला पण सांगायला लागत नाही मी इथं आहे. आपोआप पोलीस हुडकून काढतात. जी सज्जन लोक असतात त्यांना मंदिर कुठे आहे विचारायला लागत नाही. जी सज्जन लोक आहेत त्यांना मंदिर कुठे आहे विचारायला लागत नाही. आपोआप त्यांना भगवंतांचं मंदिर ते घावतच असतंय. आणि दारू पिणाऱ्याला कधी विचारायला लागत नाही दारूचं दुकान कुठं आहे. त्याला आपोआप दारूचं दुकान घावत असते. सांगायचं काय गाव? तसं दुष्ट माणसांना पण गरज नाही मी काय आहे ते सांगण्याची. चांगला माणसाला सुद्धा सांगायची गरज नाही मी किती चांगला आहे ते. आपोआप त्याला गावत असते. सन्मतीतही उगारे कुरुंदवाडच्या 8 प्रतिमा आहेत ना आत्ता. हां, अष्टम प्रतिमाधारी. त्यांनी आचरण करत होते पण नियम घेत नव्हते. का नियम घेत नव्हते? त्यांची मुलगा वगैरे पुण्यामध्ये होते आणि तिथं जाऊन त्यांच्या काही प्रापंचिक व्यवस्थेसाठी अडीअडचणीच्या वेळेला 8-8 दिवस जाऊन राहावं लागत होतं. मग तिथं विहिरीचं पाणी कुठलं आणायच्या प्रतिमेला? तिथं पावसाचं पाणी कुठलं आणायचं? फ्लॅट सिस्टीम. मग त्यांना एकदा सहज चर्चेमध्ये आलं आपलं पुण्य असतंय, कसं असेल तसं असेल, पुण्य असेल तर होईल व्यवस्था, नाही तर नाही. आणि मग ते आचार्यांच्याकडे दर्शनाला गेले. जे जातातच ते वर्षातनं 2-3दा जात होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर बरोबर स्वाध्यायात आचार्यांच्या तेच विचार मांडण्यात आले की पुण्याचा प्रभाव असेल तर सगळ्या गोष्टी अनुकूल होत जातात. पाप असेल तर अनुकूल गोष्टीसुद्धा, घरात विहीर आहे, पावसाचं पाणी आहे, पण सून स्वयंपाक करून देत नाही, अशा अनेक प्रतिकूल परिस्थिती असतात. आणि पुण्याचा प्रभाव असेल तर कोण पण करतं. हे सगळं सांगितलं आणि सन्मतीताईंनी एवढं मोठं धाडस केलं आणि नियम घेतला, प्रतिमा घेतल्या. आणि 5-6 महिन्यानंतर त्यांना आपल्या मुलगीकडे जावं लागलं राहायचं काही कामानिमित्त. आणि बरोबर त्यांचे जावई बापू विहीर कुठं आहे हे शोधण्यासाठी विचारण्यासाठी खाली त्यांच्याच गेटच्या वॉचमनला विचारलं, त्या अपार्टमेंटच्या, इथं आजूबाजूला कुठं विहीर आहे काय? तो म्हणला, साहेब आपल्या पलीकडच्या अपार्टमेंटमध्येच विहीर आहे. आणि त्या पाण्याचं टेस्टिंग केलं, अत्यंत पिण्यासाठी योग्य आणि विशेष त्याला ते वडायची सिस्टीमसुद्धा आपोआप ते विहिरीला होतीच. किती अंतरावर? 100 फुटावर, 100, 200, 300 फुटावर विहीरच होती तिथं. मग ती पुण्यानं विहीर काय एका रात्रीत तयार झाली? आत्ता 4 महिन्यात कुणाचा भाव झाले आणि ती विहीर तयार झाली नाही. ज्यावेळी पुरुषार्थ आपण करून आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला बरोबर आपल्या व्यवस्थेसाठी आपल्याला. मग तो वॉचमन नवीन होता, जावाई नवीन होते, तो एरिया नवीन होता, सगळं नवीन होतं, जुनंच होतं. फक्त आम्ही पुरुषार्थच केलो नाही तो शोधण्याचा, म्हणून आम्हाला माहीत नव्हतं. म्हणून आपलं चांगलं काम, आपले चांगली गुणं, आपले चांगली व्रत आचरणाच्या माध्यमातून आपोआप सिद्ध होतात, लक्षात ठेवा. त्याला सांगण्याची गरज नाही. मी आचार्यांच्याकडे जात होतो त्यावेळी येत असताना ट्रेनमध्ये वगैरे माझ्या प्रतिमा नव्हत्या आणि मी ट्रेनमध्ये जेवणात म्हणजे बांधून घेतलेलं, सकाळचं तर सकाळी बांधून येणार आणि वासाच्या वेळेला नागपूरला जाताना किंवा नागपुरासनं वगैरे येताना संध्याकाळी ट्रेनमध्ये मी वर बसणार आणि निवांत मी मौन धरून जेवणार. मग ती येणारे लोक ते काहीतरी विचारले की मी काय बोलणार नाही.
तर माझ्या अंगावरचा पांढरा ड्रेस आणि ते मौन धरून मी 5:30 पावणे 6 वाजता जेवा लागलो आहे हे बघितल्यानंतर ती ट्रेनमधली लोक म्हणणार, आप जैन हो क्या? काही काही लोक म्हणणार, आप तरुण सागर महाराज जी वाले धर्म के हो क्या? मला सांगायला लागलं नाही ना मी जैन आहे. मी रात्री जेवत नाही, हीच माझी ओळख आहे. आपल्याला कशाला सांगायला लागतं जैन आहे जैन आहे जैन आहे? तुमचा आमचा व्यवहारच. आणि आजकाल काही जैनांचा व्यवहार बघून विचारायला, तू जैन आहेस? अरे निदान चातुर्मासात तर रात्री जेवायचं बंद कर. चातुर्मासात तर कंदमुळं खाऊ नका तुम्ही. हे इंद्रजित देशमुख सारख्या अजैन व्यक्तीला कळतं आणि ती व्यक्ती आपल्या स्टेजवरून आपल्याला हे उद्बोधन करते की जैनांनी 4 महिने तरी रात्री जेवायचं नसतं, कंदमुळं भक्ष्य खायचं नसतं. हे अजैनांना आपल्या जैन समाजातल्या लोकांना सांगायची वेळ आली म्हणजे किती तुम्ही आम्ही दुर्भाग्य आहे सांगा. म्हणून मी जैन आहे सांगण्याची गरज नाही, माझं आचरणच मी जैन आहे हे सांगायला पाहिजे. असा व्यवहार तुमचा आमचा सगळ्यांचा असला पाहिजे आणि तसा व्यवहार करण्याचं सामर्थ्य पुरुषार्थ भगवान तुम्हाला आम्हाला देवो. एवढीच मंगलमय भावना व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.